नहीं मैं पाणी खाली नाही नाही कपलीच आहे तू कपला पाठव रोहन घोंसले गावातील क्रिकेट हंगामाचा मागील आठवड्यातच सुरुवात झालेली आहे आणि आता नक्कीच उद्यापासून सुरुवात होणार आहे ती म्हणजे घनसोली चॅम्पियन्स ट्रॉफी, ज्यामध्ये घनसोली गावातील 8 आव्यांमध्ये हे द्वंद्व असणार आहे. उद्याचा पहिला दिवस असणार आहे. पहिल्या दिवशी सामना रंगतोय तो म्हणजे टेट्रावाली विरुद्ध मात्रेवाली. नक्कीच प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असते. एक वर्ल्ड कप मानला जातो घनसोली गावातील, त्याची सुरुवात उद्यापासून होणार आहे आणि मोठा सीझन असो घनसोली ग्रामीण क्रिकेट. प्रत्येक सीझनमध्ये किमान 8 स्पर्धे खेळवणं अनिवार्य असताना त्याच्यावर आणखीन जे काही एक्स्ट्रा स्पर्धे होतील ती नक्कीच प्रेक्षकांसाठी पर्वणी असते. वरती पहिले संघाचं पहिलं षटक घेऊन येईल तो मनीष. एकेकाळी स्फूर्ती गोठवली संघाकडनं खेळताना आपल्याला पाहायला होता, पण आता वयाची मर्यादा ओलांडल्यानंतर आता 30+ मध्ये आपला हात आजमावताना मागच्या सामन्यामध्ये 8 धावा देऊन 1 विकेट गायब केला होता. पहिला चेंडू सामना करेल महादेव म्हात्रे. वरती चेंडू होता आडव्यातनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खेळपट्टीवर निर्धाव चेंडूने सुरुवात होते. बऱ्याच सामन्याचा अनुभव आहे प्रतिपक्ष महादेव म्हात्रे आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये चांगली खेळी गेली. घनसोली अंतर्गत क्रिकेटमध्ये चांगली खेळी राहिलेली आहे महादेवची. आता मात्र चेंडूने उचलून घेतला होता, चेंडू आला, चेंडू खाली सुजित मोरे अनुभवी असा खेळाडू होता पण झेल सोडतो, संधी गमावतोय. गुडलँड पद्धतीने चेंडू उचलून घेतला होता, बॅकफुटला गेला होता पण थोडासा बाउन्स जास्त असल्या कारणाने बॅटच्या वरच्या पट्ट्यावर लागला तर चेंडू हवेत गेला होता पण झेल का पकडला होता. मात्र सचिन आठवले सामना करेल तो मनीषाचा. पुन्हा एकदा वरती चेंडू आडव्या बॅटने खेळला, पुन्हा एकदा झेल खाली, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा झेल सोडतो. लगातार 2 चेंडूवर 2 संधी होती आणि संधी गमावली आहे ते गोटेलीच्या क्षेत्ररक्षकाने. बघूया हे दोन्ही संधी किती घातक ठरू शकतो. चांगली गोलंदाजी करता दिसतो मनीष पण क्षेत्ररक्षकाचा काही साथ लाभताना दिसत नाहीये. कर्नल हर्षल क्षेत्ररक्षण सजवताना पुन्हा एकदा महादेव, पुन्हा एकदा राईस घेतला. आता मात्र संधी असेल, तिसरी संधी होती, पुन्हा एकदा चूक करतो क्षेत्ररक्षक. लगातार 3 चेंडूवर 3 गडी बाद झाले असते पण क्षेत्ररक्षकाचा साथ लाभलेला नाही मनीषला आणि पुन्हा एकदा जीवनदान मिळतो. पहिल्यांदा धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 3 वर. 4 चेंडूचा खेळ झाला. पुन्हा एकदा मनीष सामना करेल सचिन. आता माझा पुढे मारला फटका, ड्राईव्ह केलाय, चेंडू जाईल कव्हर क्षेत्रामध्ये, तिथे मात्र एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी केली मनीषाने. आपल्या अनुभवाचा वापर करताना मी म्हटलं होतं एक काल MS11 संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळाला होता, तोच मनीष सामना केला महादेव. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, पॉईंटच्या दिशेने फटकावला, अपरकट केला, चेंडू जाईल 2 बाउन्स सीमेरेषे पार, चौकार आणि या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते 8 वर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या झाली ती बिनबाद 8. खाली माग माग डेट बघ डेट
षटकांचा हा सामना, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाखेरी धावसंख्या झाली ती बिनबाद 8. आता वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरा षटक घेऊन आला पुन्हा एकदा एक अनुभवी गोलंदाज सुजित मोरे, जो एकेकाळी MS स्मृती गोठोडी संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळायचा. बराच वेळा आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला विजयश्री खेचून दिलेला हा गोलंदाज सामना करेल सचिन आठवले. त्या दिशा भरकडते, पहिल्याच आव्हांतर चेंडूने सुरुवात करते. धावसंख्या होती ती 9. पुढे मारला फटका, स्टीअर केला, चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये. त्या दरम्यान एक धाव धावून पूर्ण होतीये. धावसंख्यावरती जाऊन पोहोचते ती 10वर. सुजित मोरे यांचा विचार केला नक्कीच मलिंगा येण्यापूर्वी जर स्लिंगी ॲक्शन कोणाची पाहायला मिळाली होती तर नक्कीच सुजित मोरे याची होती. ब्लॉक चेंडू टाकण्यामध्ये ज्याचा महारत होता असा गोलंदाज आता नक्कीच वयाची 40 ओलांडल्यानंतर 30+ मध्ये खेळताना दिसतोय. हेच क्रिकेट असतं, वय हे निमित्त असतं आणि आपण आपला प्रत्येक वेळ हा आपल्या संघासाठी कसा योगदान देता येईल यामध्ये आपण खर्च करत असतो. हेच क्रिकेटचं जीवन असतं आणि त्याचा प्रत्यय या मैदानामध्ये येताना पुन्हा एकदा सुजित सामनाकडे महादेव. त्या माथ्यावरती चेंडू होता, चेंडू आवत आहे झेल खाली, क्षेत्ररक्षक यावेळी कुठली चूक होत नाही. पहिल्या गडी बाद होतोय महादेवच्या रूपाने. माघारी परतताना महादेव 10 या धावसंख्येवर पहिला हजरा बसतोय घनसोली 30+ ब संघाला. थोडीशी संत सुरुवात केली असं मी म्हणेन, कारण 3 षटकांचा खेळ असताना एक विस्फोटक खेळीची आवश्यकता होती आणि थोडासा नाराज करून पडताना दिसत महादेव. धावसंख्या मला वाटतं 9 चेंडूनंतर लागले त्या फक्त अवघ्या 10. आता नवीन फलंदाज जात होते हर्षल गायकर, मागच्या सामन्यामधील सामनावीर याने 12 चेंडू 36 धावा काढल्या होत्या. तोच हर्षल आणि नक्कीच एक मोठी खेळीची अपेक्षा असेल. घनसोली संघाला थोडासा अडचणीमध्ये सापडलेला आहे. 40+ धावसंख्या उदाहरण जर या सामन्यामध्ये कुठेतरी फाईट द्यायची असेल तर, कारण मैदानाचा विचार केला तर मोठी धावसंख्या तर सहज उभारली जाते असा हा अनुभव आहे. सुजित सामना करतो नवीन आलेला फलंदाज हर्षल. आडवा फटकावला, चेंडू जाईल काय कॉर्नरच्या दिशेमध्ये, तिथे मिळतील फक्त एक धाव. चांगल्यापैकी चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत सुजित मोरे याने. कुठली संधी दिली नाही फलंदाजाला जोरकस फटकेबाजी करण्यासाठी बांधून ठेवले. आता मात्र हात खोलावे लागतील सचिन आठवलेवाला. पुन्हा एकदा ज्या पद्धतीला चेंडू आले झेल काढी क्षेत्ररक्षक इथे पुन्हा एकदा चूक करतोय. झेल क्रमांक 4 सुदैव म्हणायला लागेल गोटोली संघाचं. आणि आतापर्यंत 4 झेल त्यांनी सोडलेले आहेत आणि त्याचा दुर्गंध अजूनपर्यंत लागलेला नाही आहे. मात्र फटकावला चेंडू जाईल कव्हर क्षेत्रामध्ये, तिथे मिळतील फक्त एकच धाव आणि मला वाटतं षटकाची समाप्ती होते. 2 षटका अखेरीस धावसंख्या झाली होती 1 बाद 13. सुजित यांनी या षटकामध्ये मला वाटतं फक्त 5 धावसंख्या खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी सुजित मोरे याची आपल्या अनुभवाचा वापर करून आपलं कौशल्य या खेळपट्टीवर दाखवलं. म्हणून गोलंदाज होता तो दत्ता. शेवटचं षटक आहे, मोठी फटकेबाजी करणं गरजेचं. धावसंख्या 13. होम ग्राउंडवर खेळताना थोडासा दडपण असेल घनसोली संघावर.
प्रेक्षकांची अपेक्षा असते. दत्ता सामना करेल तो हर्षल. दोन षटका अखेरीस धावसंख्या होती 1-13. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची गडागटे चेंडू जातोय शॉर्ट स्कोअर क्षेत्रामध्ये. तिथे मैत्री फक्त एकच धाव. आतापर्यंत चांगल्या टप्प्यावर मारा केला तो गोटेरी संघाच्या गोलंदाजाने. कुठलीच संधी दिलेली नाही या फलंदाजांना. बांधून ठेवलंय. मला वाटतं फक्त पहिल्या षटकामध्ये जो कव्हर पॉईंटच्या दिशेने चौकार लागला होता महादेवाने तो एकमात्र बाउंड्री होती. आता मात्र कव्हर क्षेत्रामध्ये तो लावला झेलकडे क्षेत्ररक्षक. आता कुठली चूक होत नाही. इथे गडी क्रमांक दुसरा बाद येतोय. 14 धावसंख्येवर माघारी परततो तो सचिन आठवले. दोन्ही सलामीवर माघारी परतलेले आहेत. काही फारसं योगदान देता आलेलं नाही. धावसंख्या अजूनही दयनीय स्थितीमध्ये फक्त 14. क्लायमेटचा विचार केला तर क्लायमेट थोडासा थंडावलेला आहे. तर नक्कीच याचा फायदा सेकंड इनिंग्समध्ये घनसोलीचे गोलंदाज घेऊ शकतील. या मैदानामध्ये चेंडू सहज ट्रॅव्हल होताना आपण पाहिलेला आहे सीमेरेषेत पार. पण आज थोडीशी विपरीत परिस्थिती दमट वातावरणामुळे कुठेतरी चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये. मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले नाही आहेत. नक्कीच याचा श्रेय जाईल तो गोठवली संघाच्या गोलंदाजांना. नवीन फलंदाज जातो तो श्रीकांत वैती. शेवटचे 3 चेंडू 4 चेंडू शिल्लक आहेत. श्रीकांत धावसंख्या अवघ्या 14. ओव्हरपिच चेंडू होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मिस करतोय आणि एक निर्धाव चेंडू सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. वारंवार लाईन मिस करताना दिसले आहेत आपल्याला घनसोलीचे फलंदाज. योग्य लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करताना पाहायला मिळालेला आपल्याला ते गोठवली संघाच्या गोलंदाजांच्याकडनं. पुन्हा एकदा दत्ता सामना करेल श्रीकांत. आता मात्र पुलटा चेंडू होता. बॅटची कडा घेतोय. चेंडू जाईल शॉर्ट फलंदाज क्षेत्रामध्ये. फक्त घोषित 1 धाव. धावसंख्या झाली 15. शेवटचे 2 चेंडू. या 2 चेंडूवर जर कुठे मोठे फटके येतात तर नक्कीच एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात यशस्वी मिळेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू त्याच पद्धतीचा फटका आणि तोच रिझल्ट. वारंवार अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता दोन्ही फलंदाजाने. स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न होता पण निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या अवघ्या 15. आता मात्र फुलटा चेंडू होता. फटकावला चेंडू आहे झेल खाली. मनीष इथे मात्र बाद होतोय. या दरम्यान इनिंगची समाप्ती होतीये. पहिल्या इनिंग्स मध्ये घनसोली संघाने धावसंख्या उभारल्या त्या अवघ्या 15 आणि 16 धावांचं आव्हान असेल ते गोटेली संघासमोर. दरम्यान गोटेली संघाला खुशखबर आहे. जर गोटेली संघ
ट्रायंग्युलर मध्ये प्रवेश करतोय तर गणेश नाईक प्रतिष्ठान यांच्याकडनं रोख 5,000 रुपयेचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. सौजन्य निलेश पाटील यांच्याकडनं. बॉल अंपायर कडनं मॅच घोटोली संघाला खुशखबर आहे. जर घोटोली संघ आजच्या दिवसात ट्रायंग्युलर मध्ये प्रवेश करतोय तर गणेश नाईक प्रतिष्ठान यांच्याकडनं रोख 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. सौजन्य निलेश पाटील यांच्याकडनं. जुना बॉल आहे ना अंपायर कडे दरम्यान पंचांना विनंती, जुना चेंडू समोरच्या कक्षामध्ये पुरवायचा आहे. इनिंगचा विचार केला तर कुठेतरी निराशा पदरी पडली होती घनसोलीच्या प्रेक्षकांच्या, कारण 3 षटकामध्ये फक्त धावसंख्या उभारल्या तर 15 आणि 16 धावांचं आव्हान आहे. पण एक कडवी झुंज देऊ शकतात. चांगल्या टप्प्यावर मारा केला, अचूक लाईन नंतर मारा केला तर अडचणीमध्ये आणू शकतात या गोठोलीच्या फलंदाजांना, कारण वातावरण थोडंसं दमट आहे, चेंडू ट्रॅव्हल होत नाही आहे. पॉवर प्लेचं शतक खूप महत्वाचं असेल. पॉवर प्लेमध्ये जर अचूक टप्प्यावर मारा झाला तर नक्कीच अडचणीमध्ये आणू शकतात गोठोली संघाला. बघूया कुठल्या दिशेने हा सामना जातोय. एकतर्फी सामना होतो की अटीतटीचा सामना होतोय. 18 चेंडू 16 धावा. सलामीची जोडी आली आहे ती म्हणजे त्रिशांत आणि दत्ता. त्रिशांत यांनी बराच काळ RSA गोठोली संघाकडनं प्रतिनिधित्व केलं होतं. अनुभवी असा हा खेळाडू आहे आणि 16 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीला आलेला फलंदाज. नवीन गोलंदाज वरती पहिल्या संघाचा पहिलं षटक टाकेल तो म्हणजे नितीन पाखरे. ते बॅकफुटला गेला, पंच करतोय, चेंडू दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून सीमेरेषेलगत चौकार. चौकारानेच आपलं खातं उघडतोय, संघाचं आगाज करतोय तो म्हणजे त्रिशांत. चांगला चेंडू होता, बॅकफुटला गेला, बॅकचं फेज ओपन केलं आणि कव्हर पॉइंट क्षेत्रामधून सरळ 2 क्षेत्ररक्षकाच्या हाता दोघांच्या मधून चेंडू काढून दिला. सीमेरेषेदार चौकार. पूर्ण खांदे झुकलेले दिसतात घनसोली संघाचे. सतरा चेंडू आणि 12 धावांची गरज. वरती चेंडू आडव्या खेळला, चेंडू जाईल काय करण्या क्षेत्रामध्ये, तिथे मात्र प्रवीण भोईर 2 धावा काय रोखू शकत नाही. हाच फरक जाणवला घनसोलीच्या फलंदाजीमध्ये आणि गडोलीच्या फलंदाजीमध्ये, कारण गडोलीचे फलंदाज हे सिंगल्सला डबल्समध्ये कन्वर्ट करतात आणि त्या व्यतिरिक्त घनसोलीचे फलंदाज फक्त सिंगल्समध्ये समाधान मानत होते. शॉर्टपिच चेंडू आडव्या खेळला, चेंडू आवेत, झेलची संधी असेल बघूया. तोपी झेल झाली होता आणि पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण होतात. आता धावसंख्या पोहोचते ती 8 वर. 8 धावांची गरज असेल ती गोठोली संघाला. चांगली सुरुवात केली त्रिशांतने. पुन्हा एकदा नितीन, सामोरे त्रिशांत. वरती चेंडू आडव्या खेळला, धावचीची संधी. थोडंसं लेझी क्रिकेट निखिल करणं, एक धाव काय रोखू शकत नाही. या एकेरी धावसंख्या होती ती 9 वर. आता मात्र प्रथमच स्ट्राईकला आलाय तो दत्ता. या षटकातील मला वाटतं शेवटचे 2 चेंडू आहेत अजून. वरती चेंडू ड्राईव्ह केलाय, कव्हर क्षेत्राच्या वरून चेंडू जाईल सीमेरेषेलगत, सीमेरेषे पार, चौकार.
आता मात्र अवघ्या 3 धावांची गरज पहिल्याच षटकामध्ये मला वाटतं सामना समाप्त करण्याच्या मनस्थितीमध्ये आलेल्या दोन्ही फलंदाज. फुलटच चेंडू फटकावला, चेंडू जाईल पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, तिथे सचिन आठवले आणि लेझी क्रिकेट. खरोखरच लेझी क्रिकेट पाहायला मिळालं ते घनसोलीकडनं. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाअखेर धावसंख्या झाली होती 15. आता मात्र फक्त विजयासाठी 1 धावांची गरज असेल. नवीन गोलंदाज गजानन पाटील. दरम्यान गजानन पाटील याला खुशखबर, हॅट्रिक घेतल्यास विशाल म्हात्रे यांच्याकडनं रोख 5,000 रुपयाचं पारितोषिक आणि विकेटला 500 संदेश पाटील यांच्याकडनं. बक्षिसांची खैरात प्रेम आहे गजानन पाटील यांच्यावरचं. प्रेक्षक त्यांच्या कामगिरीची पाहण्यासाठी उत्सुक असतात, त्यामुळेच हे बक्षीसची खैरात होताना आडव्या बॅटने केला आणि तो मात्र सामना समाप्त. सामना जिंकतो गोटोली संघ. त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि घनसोली संघाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. संपलं